आपल्या खरोखरच्या नात्यापेक्षा एकदम परखं नातं जवळचं होऊन जातं भावांनो. मी एका ठिकाणी गेलो, बसमध्ये बसलो आणि एक एक व्यक्ती सहज माझ्याजवळ बसला. "भावा, तू कुठे चालला रे?" मी म्हटलो, "बाबा, मी पुण्याला चाललो." "आणि तुझं गाव कोणतं आहे?" मी म्हटलं, "बाबा, माझं जालना जिल्ह्यामध्ये राहतोय मी. गाव माझं अमकं-टमकं आहे." मी म्हटलं, "बाबा, तुम्ही कुठे राहतात?" ते म्हणे, "बाबा, मी ह्याच ठिकाणी राहतो, अमकं-टमकं आहे." मग एक गोष्ट अशी घडली भावांनो, जेव्हा आम्ही प्रवास करत एका ठिकाणी थांबलो, चायच्या ठिकाणी. तर तो समोरचा व्यक्ती म्हणतोय, "दादा चाय घेणार?" "नाही दादा." मी म्हटलं, "चहा नाही घेणार मी. काहीच नको." "अरे घ्यावेच लागेल दादा. मित्र नाही, पण एका भावाच्या नात्याने तुम्ही चहा घ्या. मी तुम्हाला मित्र पण समजतो आणि भाऊ पण समजतोय." मी म्हटलं, "बरं दादा." मग आम्ही उतरलो आणि त्यानी 2 चहा घेतले होते. चहा बरोबर खारी. मग मी चहा आणि खारी अ, घेतले आणि मग परत बसमध्ये बसलो. तो म्हणतो, "दादा एनी प्रॉब्लेम? कुठे बाहेर जायचं का तुम्हाला?" मी म्हटलं, "नाही दादा, आता सगळं फ्री झालं," म्हटलं. "आता काहीच काम नाही." मग त्यानंतर आम्ही बस स्थानकावरती पोहोचलो, वाकडेवाडीला. मग उतरलो तिथं. मग तो म्हणतोय, "दादा, आता तुम्ही इथनं कसं जाणार?" मी म्हटलं, "बाबा, आता मी कात्रज बस पकडतो." तो म्हणतो, "मला पण कात्रज बसनीच जाणं आहे. चला, मी आहे तुम्हाला सोबती." पण दुर्दैवाने एक गोष्ट अशी घडली, की तो म्हणतो, "चला दादा, मग आपण वाट बघूच तर आपण आहे ना, एक रिक्षा पकडू." मग आम्ही पण रिक्षा पकडली दोघांनी. त्यांनी पण माझे पैसे भरले आणि त्याचे पण भरले. असे एकमेकांचे आमचे ₹300 भरले त्याने. मग तो म्हणतो, "दादा, तुम्हाला कुठे जायचं?" मी म्हटलं, "बाबा, मला येवलेवाडीला जायचंय." मग तो म्हटला रिक्षावाल्याला, "दादा, या ठिकाणी त्या व्यक्तीला सोडून द्या आणि सुखरूपपणे सोडून द्या." मग त्यानंतर काय झालं, तो व्यक्ती म्हणतो, "दादा, पोहोचल्यानंतर मला फोन करा." मग मी म्हटलं, "हो दादा, नक्की करेल पोहोचल्यानंतर फोन." मग त्यानंतर मी रिक्षाने येवलेवाडीला गेलो. आमच्या हॉस्टेलमध्ये सुखरूप पोहोचलो. मग त्याचा फोन आला, "दादा, तुम्ही पोहोचले का?" मी म्हटलं, "हो दादा, मी पोहोचलो." सुखरूपपणे पोहोचलो. पण त्याच्या घरी एक त्याची मिसेस होती. "हा कोण आहे?" "हा माझा मित्र आहे." अपंग आहे, पण लोकं तो डोळ्याने जर अपंग असला ना, तर तो मनाने अपंग नाही. पण आपण मनाने चांगल्या डोळ्याने चांगले असून